आहे, त्यामुळे नरेंद्र दराडे यांनी पराभव मान्य केलेला आहे का, असाही सवाल या निमित्तानं उपस्थित झालेला आहे. कारण नुकतीच त्यांनी अशा पद्धतीची प्रतिक्रिया दिलेली आहे. नरेंद्र दराडे हे महायुतीचे अधिकृत असे उमेदवार नाशिकमध्ये होते आणि त्याच वेळी भाजपचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता. त्यांच्याकडून छुपा प्रचार करण्यात आलेला आहे, अशी देखील चर्चा सध्या नाशिक. लोकांना भेटवलं तुम्ही, लोकांना भेटवलं, शिवाय देऊ राहिले इथे तुम्ही. आपण लोकप्रतिनिधी असताना ही भाषा वापरलं चांगलं नाही. त्यांनी बाप काढला होता, बापाचं उत्तर त्यांना आज दिलेलं. पराभव मान्य करा, पराभव मान्य करा, पराभव मान्य केला पाहिजे. आम्ही कित्येक पराभव सहन केले, आम्ही कित्येक पराभव सहन केले, पराभव सहन करायची पण शक्ती पाहिजे. आता हे शिक्षक आमदार सुद्धा होणार नाही परत. हे नरेंद्र दराडे यांनी पराभव मान्य केल्यानंतर त्यांचे बंधू किशोर दराडे याच मार्गाने जात होती आणि तिथे गोकुळ गीते यांचे समर्थक कार्यकर्ते उपस्थित होते. यांच्याकडनं घोषणाबाजी दिली जात होती. त्यावेळेस किशोर दराडे, आमदार किशोर दराडे या ठिकाणी थांबलेले होते आणि दोघांमध्ये पुन्हा एकदा इथे बाचाबाची झाली. त्यानंतर गीते समर्थक जास्त आक्रमक झाले. काय घडले या ठिकाणी बोलून गेले. ज्याला आपला पराभव हा मान्य करता येत नाही तो अशी शिवीगाळ करतो आणि त्यांच्या या अशा वागण्यापायीच दराडे यांचा पराभव झाला आणि गोकुळ भाऊ गीते हे विजयी झाले. याही पुढे त्यांनी त्यांच्या तोंडावरती कुलूप लावून व्यवस्थित करावं, नाही तर त्यांचं राजकारण संपलं आहे यांनी त्यांनी लक्षात नाहीये. आपण बघतोय कार्यकर्ते अधिक संतप्त झालेले आहे. दुसऱ्या बाजूला जल्लोष देखील केला जात आहे. कार्यकर्ते एकमेकांना आलिंगन देत आहेत आणि विजय उत्सव साजरा केला जात आहे. आणि थोड्याच वेळापूर्वी इथून किशोर दराडे, आमदार किशोर दराडे जे नरेंद्र दराडे यांचे बंधू आहेत, नरेंद्र दराडे इथून पुढच्या दिशेने मार्गस्थ झाले. त्यांच्या पाठोपाठ किशोर दराडे हे देखील गेले. मात्र किशोर दराडे यांनी याच गेटवर गाडी थांबवलेली होती. जिल्हाधिकारी कार्यालयाचं हे प्रवेशद्वार आहे, इथेच त्यांची गाडी थांबलेली होती. समर्थक आणि किशोर दराडे यांच्यामध्ये बाचाबाची झाली. कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे किशोर दराडे यांनी शिवीगाळ केला आणि त्यानंतर पुढच्या दिशेने आपण बघतोय की किशोर दराडे हे मार्गस्थ झाले. आणि आता काय झालं.